बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या घडामोडीनं। वैष्णवी हगवणे प्रकरणामधला निलेश चव्हाण या आरोपीची पोलीस कोठडी आज संपतीये। निलेश चव्हाणला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। यानंतर त्याला आता पोलीस कोठडी वाढतीये का त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात येत आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आज संपतीये, त्याला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातला हा मुख्य आरोपी आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत आहेत। रोहन, निलेशची पोलीस कोठडी आज संपतीये, सगळ्यात महत्त्वाचा भाग हा राहणार आहे की आता ही पोलीस कोठडी वाढणार की न्यायालयीन कोठडी मिळणार, नक्की काय होईल असं वाटतंय? अगदी बरोबर आहे। साधारणतः 1:30 वाजण्याच्या सुमारास जे आहे ते निलेश चव्हाणला शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जे आहे ते बावधन पोलिसांकडून हजर केलं जाईल। 7 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती मागील 5 दिवसापूर्वी निलेश चव्हाणला मान्य न्यायालयाने जी आहे ती सुनावलेली होती आणि त्यानंतर आता पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा एकदा जे आहे ते न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। जी। निलेश चव्हाणच्या घरामध्ये पुणे पोलिसांना, पिंपरी चिंचवड पोलिसांना जे आहेत ते 3 मोबाईल फोन सापडलेले आहेत। यामध्ये वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये काही तपशील आहे का, डाटा आहे का, हे पोलिसांना जे आहे ते मागील काही दिवसांपासून शोधायचं होतं। करिश्मा हगवणे, शशांक हगवणे आणि लता हगवणे या तिघांचे देखील फोन जे आहेत ते निलेश चव्हाणच्या घरामध्ये पोलिसांना सापडलेले होते। काही हार्ड डिस्क ज्या आहेत त्या सापडलेल्या होत्या। या सगळ्याचा डाटा जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांनी शोधलेला आहे आणि त्यामुळे यामध्ये काही जर का तपशील अधिकचा मिळाला असेल तर तो न्यायालयासमोर बावधन पोलिसांकडून मांडला जाईल आणि जी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाणचा काय नेमका सहभाग आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड पोलीस करतायत। कारण का मागच्या तारखेला देखील आत्महत्या जे आहे ते या निलेश चव्हाणनी प्रवृत्त केला आहे का हे शोधायचं आहे, अशा प्रकारचं मत माननीय न्यायालयासमोर जी। पोलिसांनी मांडलेलं होतं। त्यामुळे आता आजच्या दिवशी तारीख वाढवून घेताना किंवा रिमांड मध्ये नेमकं काय सांगितलं जातंय, कस्टडी अधिकची मागितली जाते नक्कीच। का एमसीआर जी म्हणजे जी। न्यायालयीन कोठडीमध्ये निलेशची रवानगी नक्कीच। केली जाते हे जी। पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच जोडलेले रहा रोहन। पुढच्या एका बातमीवरती आपल्याकडून विश्लेषण अपेक्षित आहे।